काम सध्या कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी मुरबाड पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट विष्णू घुडे वारंवार पाठपुरावा करत आहेत. रस्त्यासंदर्भात नागरिकांना होत असलेल्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात यासाठी विष्णू घुडे हे सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून चांगल्या दर्जाचं काम व्हावं यासाठी स्वतः वेळोवेळी रस्त्याची पाहणी करीत आहेत. कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून पावसामुळे हे काम संत गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र हे काम लवकरात लवकर व्हावं यासाठी ॲडव्होकेट विष्णू घुडे हे सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून लवकरात लवकर काम व्हावं यासाठी वारंवार प्रयत्न करीत आहेत. तर हे काम प्रगतीपथावर असून लवकरात लवकर पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता विकास पिंगाळकर यांनी जनशक्तीला दिली. आज राष्ट्रीय मार्गाचे अभियंता हे कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी ॲडव्होकेट विष्णू घुडे व त्यांचे सहकारी देखील त्यांच्यासोबत रस्त्यावर गुणवत्तेबाबत चर्चा करीत होते. तसेच काम जलद गतीने व्हावे यावर विष्णू घुडे यांनी अधिकाऱ्यांशी अधिक चर्चा केली. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडत असल्यामुळे वेळोवेळी ते खड्डे बुजवावेत. कल्याण महाराष्ट्रात जो मुरबाड रस्ता आहे त्याचा आपलं जो 5वा मैल ते मुरबाड लांबीचं चौपदरीकरणाचं काम सध्या आपण प्रगती पथावर हाती घेतलेलं आहे. तर त्याच्याप्रमाणे संत गती आता पावसाळा चालू असल्यामुळं काही प्रमाणात काम थांबलेलं दिसतंय, परंतु संत गतीने होते असं म्हणणं थोडंसं चुकीचं वाटेल मला. की काम चालू आहे, जे काही मोऱ्या ज्या असतात रस्त्यावरच्या मोऱ्यांचं काम प्रगतीपथावर आहे. बऱ्यापैकी मोऱ्यांचं काम आपण प्रगतीपथावरचं पूर्ण करून रस्त्याचं जे वरचं जे काही आपल्याला कॉन्क्रीट रस्ता करायचा आहे, चौपदरीकरणाचा कॉन्क्रीट रस्ता करायचा आहे, त्याचं काम आपण आता हाती घेतलेलं आहे. तर त्यापैकी जो काही जीएसबी म्हणतो, जीएसबी हा पहिला थर टाकून झालेला असून वरती डीएलसी कॉन्क्रीटचं कामही एक साधारणतः 1 किलोमीटर लांबीत म्हणजे 2 पदराचा जो काही रस्ता आहे त्याचं 1 किलोमीटरचं डीएलसीचं काम आपण पूर्ण केलेलं आहे. साधारणतः एक 20 ते 22 ऑगस्टला आपण वरच्या रस्त्याचं पीक्यूसी म्हणतो आपण त्याला, पीक्यूसीचं काम आपण सुरू करणार आहोत. 2 वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होऊन जाईल. नाही, खड्डे भरण्याचं कसं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या काही आम्हाला सूचना दिल्या त्याच्याप्रमाणे खड्डे भरण्याचं काम तर युद्ध पातळीवर सुरू आहे. जे काही खड्डे पडतात जुन्या रोडला, जे काही खड्डे पडतात ते आपण जे काही खडी मुरुम किंवा जर पावसात पाऊस थांबला तर ते आपण डांबराने भरून घेऊ आणि नवीन ह्याच्यावर जे काही खड्डे पडतात खडीकरणामध्ये तर ते खडीकरणाच्याच मटेरियलनी आपण लवकरात लवकर भरून पूर्ण करायचा आपला मानस आहे. नाही, आपण ते भरून घेऊ. घुडे साहेबांच्या जे काही त्यांनी निवेदन सूचना दिल्या त्या स्वागतार्थ आहेत. ते स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं त्यांना कामाच्या बारीक ज्या काही गोष्टी आहे, बारकावे आहेत ते त्यांना तंतोतंत कळतात. त्यांच्याप्रमाणे घुडे साहेबांनी संयुक्त पाहणी करून ज्या ज्या उणिवा त्यांना जाणवल्या त्या उणिवा घुडे साहेबांनी आम्हाला सांगून दिलेल्या आहेत, निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे घुडे साहेबांच्या सूचनेप्रमाणे सगळ्या गोष्टीचं शंकांचं निरसन करून काम उत्तम दर्जाचं करण्याचा प्रयत्न. 1.5 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट आपल्याला करायचं ते मानस आहे. फक्त रायता पूल आणि धानिवली पूल हे नदीवरचे पूल असल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागेल, परंतु 1.5 वर्षामध्ये पूर्ण प्रकल्प पूर्ण करायचा हा मानस आहे आमचा. अशी देखील मागणी यावेळी वारंवार लावून धरली आहे. जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड.